पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण बघत आहात सायंकाळच्या बातम्या। बघूया आतापर्यंतच्या घडामोडी। अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद केले। चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या खुनाच्या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली होती। तब्बल 6 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले। 15 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड गावात कौटुंबिक वादातून मोठा अनर्थ घडला आहे। फिर्यादी ज्योत्स्ना ठाकरे हिला घेण्यासाठी तिचा पती 39 वर्षीय देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे हा माहेरी आला होता। मात्र ज्योत्स्नाचे वडील 65 वर्षीय दामोदर श्रावण अळणे यांनी मुलीला पतीसोबत पाठवण्यास नकार दिला। यामुळे संतापलेल्या देवीदास ठाकरेने जवळ असलेल्या लाकडी फडीने दामोदर अळणे यांच्या डोक्यावर वार केला। या हल्ल्यात दामोदर अळणे गंभीर जखमी झालेत। त्यांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या दरम्यान मुलीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या प्रभा अळणे यांच्यावरही आरोपीने हल्ला करून त्यांना जखमी केलेत। या घटनेनंतर आरोपी देवीदास ठाकरे फरार झाला। चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली आहे की आरोपी कडमजापूर ऑटो स्टॉप जवळ दिसून आला आहे। पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ धाव घेतली व आरोपीला ताब्यात घेतले। नंतर त्याला पुढील कारवाईकरिता चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। खुनाचा गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांनी दाखवलेली तत्परता ही खरंच कौतुकास्पद आहे। पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकताच प्राथमिक अहवाल जाहीर केला असून त्यात 26 जणांचा मृत्यू, 250 जनावरांची हानी आणि तब्बल 2,29,000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे। शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून गावागावात भीतीचं वातावरण पसरलं आहे। पाहूया सविस्तर वृत्त। 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम विदर्भात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र समोर आलं आहे। अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5 जिल्ह्यातील तब्बल 26 तालुक्यातील 760 गावांमध्ये आपत्तीचे सावट पसरले आहे। या काळात सुमारे 8,000 घरांची पडझड झाली आहे। 2,29,315 हेक्टर क्षेत्रातील तूर, कपाशी, सोयाबीनसह फळ पिके व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीत 26 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर तब्बल 250 गुरांचा मृत्यू झाला आहे। सर्वाधिक नुकसान गेल्या 4 दिवसात झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। प्रशासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत, मात्र पीक हानीची भरपाई कधी आणि कितपत मिळणार याबद्दल संभ्रम आहे। सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 6,73,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। एकूण सरासरी क्षेत्राच्या 98% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। दिनांक 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पाऊस जो झाला आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे अमरावतीच्या जवळपास 12 तालुक्यामध्ये पिकं याच्यामुळे प्रभावित झालेली आहे। या 12 तालुक्यांमध्ये चांदूर बाजार आणि दर्यापूर या ठिकाणी पिकांची बाधितची हे क्षेत्र जास्त आहे। टोटल जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण या 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान 26,558 हेक्टर क्षेत्रावर पिकं बाधित झाल्याचं तालुका स्तरावरून आम्हाला अद्याप रिपोर्टिंग आहे। याच्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि काही प्रमाणात संत्रा पिकाचं नुकसानीचं अहवाल आम्हाला कळवण्यात आले आहेत। या ठिकाणी शेतकरी बंधूंना आम्ही कृषी विभागाच्या वतीने आवाहन करतो की ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं असेल त्या ठिकाणी उताराच्या दिशेने
पाणी शेतातून बाहेर काढून द्यावे किंवा चर काढून शेतातून पाणी बाहेर काढून द्यावे. ज्या ठिकाणी पिकाला अशा वेळेस मुळाशी श्वासोच्छवासामुळे पिकाशी हवा खेळती राहत नाही, त्यावेळेला 13-0-45 तसेच 0-52-34 सारखे खत फवारणीचा विद्यापीठाचा सुद्धा या ठिकाणी सोयाबीन पिकावर सल्ला देण्यात येतो. पश्चिम विदर्भातील ही आकडेवारी धक्कादायक आहे. शेतकऱ्यांच्या हातची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी हवालदिल झालेले असताना प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पुढे यावं हीच शेतकऱ्यांची अपेक्षा. शांतता, सलोखा आणि एकतेचा संदेश घेऊन अमरावती शहरात गणेशोत्सवाचा श्री गणेशा होणार आहे. या पवित्र सणांच्या पार्श्वभूमीवर समाजात धार्मिक आणि जातीय सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक अनोखा पुढाकार घेतलाय. बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या संयुक्त बैठकीत पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या निर्देशानुसार शांतता समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. या बैठकीचा उद्देश होता गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद सारखे सण एकजुटीने साजरे करणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे उपाय शोधणे. अमरावती शहर बडनेरा पोलीस स्टेशन परिसरात गणेशोत्सव, पोळा आणि ईद ए मिलाद यांसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आणि बडनेरा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती. ही बैठक फक्त औपचारिक सोहळा नव्हती, तर समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून सलोख्याचा संदेश देण्याचा एक प्रयत्न होता. झुलेलाल मंगल कार्यालयात आयोजित या बैठकीला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे आणि उपायुक्त कैलास पुणकर यांनी मार्गदर्शन केले. बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह महसूल, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि महाराष्ट्र जल प्राधिकरण विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि सूचना मांडल्यात. या समस्या विशेषतः वीज वितरण, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित होत्या. संबंधित विभागांनी या समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिलेत. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्वांना सण एकतेने आणि अखंडतेने साजरे करण्याचे आवाहन केलेत आहे. हेड कॉन्स्टेबल जगदीश शिरपुरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि PSI गीते यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. ही बैठक केवळ समस्या निवारणापुरती मर्यादित नव्हती, तर ती पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा पूल मजबूत करणारी होती. पोलीस आयुक्तालय अमरावती शहर, पोलीस आणि नागरिकांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे अमरावती शहरात सण उत्सव उत्साहात आणि शांततेने साजरे केले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. एकजुटीने, शांततेने आणि सलोख्याने कोणतेही आव्हान पेलता येतं, हेच या बैठकीतून सिद्ध झाले. अमरावती शहरातील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांमुळे बडनेऱ्यामधील वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याकरिता प्रशासनाने कंबर कसली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि पदपथांवरील अतिक्रमण यांसारख्या गंभीर समस्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर लगेचच वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांचा परिणाम म्हणून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत वाहतूक पोलीस आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले आहेत. बडनेरा नवी वस्ती बसस्थानक जवळ यवतमाळ वाय पॉइंट, जय हिंद चौक, जुनी वस्ती परिसर आणि अल्माज गेट चौकासारख्या महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे अनेक नियमबाह्य गोष्टींवर नियंत्रण मिळण्यास मदत झाली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जय हिंद चौकात PSI शब्बीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ 5 तासात 19 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नो पार्किंग, नो एंट्री, कागदपत्रे नसणे आणि ट्रिपल सीट दुचाकी चालविणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून केवळ 5 तासात 16,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या सक्रियतेमुळे वाहतुकीच्या नियमांना न जुमानता मनमानी करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे आणि यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू ठेवल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मोहिमेमुळे अमरावती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत आहे. वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. वर्षभर शेतात आपल्या सोबतीला राबणाऱ्या मुक्या दोस्तांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. येत्या 22 ऑगस्ट रोजी बळीराजाचा लाडका सण पोळा साजरा होणार आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. बैल आणि शेतकऱ्यांच्या अतूट नात्याची ही गोष्ट. पोळा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण. वर्षभर शेतात आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पिठोरी अमावस्येच्या या दिवशी आपल्या लाडक्या सर्जा राजाला सजवण्याकरिता शेतकऱ्यांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठा विविध प्रकारच्या सजावटीच्या सामानाने गजबजून गेल्या आहेत. गोंडे घुंगराच्या माळा, शिंगासाठी बेगडे, नक्षीदार झूल, चाबूक आणि तोडे अशा अनेक वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. पाऊस चांगला झाला तरी शेतकरी मोठ्या मनाने खरेदी करतात आणि यंदा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाल्याने खरेदीचा उत्साह मोठा आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीनुसार आपल्या सर्जा राजाला नवी आभूषणे खरेदी करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धानपुरा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि लहान मुलांचा हा खास सण आहे. अमरावतीमध्ये धानपुरासाठी लहान मुलांचे लाकडी बैल बाजारात दाखल झाले आहेत. 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या या बैलांच्या जोड्या विकत घेण्यासाठी लहानग्यांनीही मोठी गर्दी केली आहे. पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रासह संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये साजरा करण्यात येतो. पोळा सण हा आज बैलांसाठी आणि पोळा सण म्हटलं की लहान बालकांचा सण सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो, म्हणजेच तान्हापोळा. याच तान्हापोळ्यासाठी आता संपूर्ण बाजारपेठामध्ये आपण जर एकंदरीत बघितलं तर आता छोट्या बालकांसाठी छोटे छोटे बैल जे आहेत साजलेले आहे. संपूर्ण आपण अमरावतीच्या मार्केटमध्ये सध्या जर बघितलं तर संपूर्ण मार्केटमध्ये तान्हापोळ्यासाठी बैल लहान बालकांसाठी उपलब्ध झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या बांध्याचे बैल आपल्याला इथून दिसून येत आहे. उद्या संपूर्ण भारतामध्ये पोळा हा सण साजरा होणार आहे आणि पर्वाला लहान बालकांचा पोळा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चांगला पोळा ज्याला आपण काही व्यावसायिकांशी जाणून घेऊया कशा पद्धतीचा याचा दर राहणार आहे आणि कशा पद्धतीची विक्री त्यांची सध्या सुरू आहे. काय सांगाल, काय नाव होतं आपलं? विकास आणि आठवडे. किती वर्षापासून हा व्यवसाय करता आपण? जवळपास 4 ते 5 वर्षापासून. काय सांगाल, कशा पद्धतीची विक्री सुरू आहे, कशा पद्धतीचे भाव आहे, कशा पद्धतीचे भावाचे बैल आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे? तरी यावर्षी तर जास्त म्हणजे गिरायकी तेवढ्या पद्धतीत नाही आहे आणि त्या पद्धतीने गिराईक म्हणजे कस्टमर तेवढे रेट पण नाही देत आहे कस्टमर. ते कारण काय असेल नेमकं? म्हणजे भरपूर मात्रात दुकानं लागलेली आहे आणि उत्पादकाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आणि रीच झालेलं आहे आणि ऑनलाईन पण जास्त पद्धती झाल्या आहे त्याच्यामुळं म्हणजे गर्दीत लोक कमी येत आहेत त्याच्यामुळं गिरायकी म्हणजे थोडी मार खाते. नक्कीच संपूर्ण अमरावती बाजारपेठांमध्ये सध्या प्रमाणात तान्हापोळ्याचे जे आहेत मार्केटमध्ये सध्या लहान बैल सजलेले आहेत आणि दुसरं नेमकं कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर पाऊस कोसळला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची यावर्षीचा पोळा जो आहे तो धोका जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये गर्दीसुद्धा कमी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित खरे पाहत आहात. पोळा आणि धानपुरा हे दोन्ही सण फक्त बैलांच्या कृतज्ञतेपुरते मर्यादित नाही तर शेतकरी आणि मुलांच्या उत्साहाचे प्रतीक आहे. पोळा हा शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या सोबत्याला दिलेला मान आहे तर धानपुरा बालकांच्या निरागस आणि आनंदाची परंपरेची जपवणूक करणारा सण आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या श्रावणबाळ योजनेचे मानधन गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून मिळालेच नाहीये. चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी हीच अवस्था आहे. या विरोधात आता अनेक पक्षाचे पदाधिकारी एकवटले असून त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्तींसाठीच्या योजनेचे मानधन अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून जमा झालेले नाही.
यामुळे अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्च चालविणे, औषधोपचार करणे आणि घरगुती जबाबदाऱ्या पार पडणे कठीण झालं आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरिता आम आदमी पक्ष, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल यांसारख्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे. आप नेते नितीन गवडी यांच्या नेतृत्वाखालील या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पूजा माटोडी यांना निवेदन दिलेत. त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे की लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावेत आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष कक्ष तयार करावा. या आठवड्यात मानधन जमा न झाल्यास 25 ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाकप, जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं. आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना 6-6, 8-8 महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालं नाही आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. त्यांना औषधालाही पैसे नाही आहेत. त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे, ते यांच्या कार्यालयात चक्रा मारतात. इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही. आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकात, तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाली काढायचा होता हा प्रश्न. पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं? आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं. 22 तारखेपर्यंत त्यांचे 6-8 महिन्याचे पैसे आले तर ठीक, नाही तर 25 तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष, संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार. थकीत मानधनामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विविध पक्ष मैदानात उतरले आहेत. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातून कामानिमित्त अमरावतीमध्ये आलेल्या एका तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या कंपनीच्या कामासाठी आलेला हा तरुण एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला. या घटनेने परिसरात आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नेमकी ही घटना कशी घडली आणि पोलीस या प्रकरणी काय तपास करीत आहेत जाणून घेऊया. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अजित पुष्पेंद्र प्रताप हा तरुण एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कंपनीच्या महत्वाच्या कामानिमित्त 20 ऑगस्ट रोजी तो अमरावतीमध्ये आला होता. त्याने हमालपुरा परिसरातील श्रीहरी हॉटेलमध्ये मुक्काम केला. सर्व काही सामान्य असताना सकाळी अचानक ही धक्कादायक बातमी समोर आली. सकाळी 10:30च्या सुमारास अजितचे सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत गेले. दरवाजा उघडताच त्यांना तो मृतावस्थेत आढळला. तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी कामासाठी उत्साहाने आलेला तरुण आज कायमचा निघून गेलाय. राजापेठ पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. अजितच्या मृत्यूमागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. कंपनीच्या कामासाठी परक्या शहरात आलेल्या एका तरुणाचा असा अचानक मृत्यू होणं ही खरंच दुर्दैवी घटना आहे. डॉक्टरांनी जरी हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण दिलं असलं तरी पोलीस तपासातूनच या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शेतीप्रधान महाराष्ट्राचा एक महत्वाचा सण म्हणजे पोळा. ज्या बैलांच्या मदतीने शेतकरी वर्षभर शेती करतो त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. पण यंदा मात्र या सणावरील उत्साहावर विरजण पडण्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकेकाळी पोळ्याच्या निमित्ताने गजबजणाऱ्या बाजारपेठा आता ओस पडल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांना सजविण्याकरिता लागणाऱ्या वस्तू जसे की कासरे, घुंगरू, झुली, गोंड्या आणि पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या. परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही, व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही. आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे. त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीही घटली आहे. आहे माझं नाव श्रीकृष्ण गोपाळ पाटील आहे. राहणार लिंगापूरला, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. आज या मेनलाईन मध्ये जी गर्दी बनलेली आहे, सगळे कास्तकार बांधव आहेत. रोज जरी शेतीसाठी तंत्रयंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतंही तंत्रयंत्र करू शकणार नाही.
अशी सगळी कास्तकार लोकांची महत्वाची भूमिका आहे. आणि एवढं नापिकीचं साल, पाणी पाऊस सुद्धा बरोबर नसून मेन लाईन मध्ये एवढी मोठी गर्दी आहे, शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, तरी आमचे शेतकरी बांधव लोकांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो. आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे 12 महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो कास्तकारासाठी, एवढं मी बोलू इच्छितो. या रिपोर्टमधून एक गोष्ट स्पष्ट होती की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे शेतीचे स्वरूप बदलत आहे. या बदलाचा थेट परिणाम पारंपरिक सण उत्सवांवरही दिसून येत आहे. एकीकडे यंत्रांमुळे शेती सोपी झाली असली तरी दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्वाचा भाग कुठेतरी हरवत चालला आहे. पारंपरिक पोळा सण पुन्हा एकदा आपल्या पूर्ण उत्साहात साजरा व्हावा यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा मोठी कामगिरी केली आहे. शहरातील वाहन चोरीच्या मालिका प्रकरणात 2 आरोपींना अटक करून तब्बल 15 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालंय. आरोपींकडून तब्बल 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने नागपूर शहरातील मालधक्का परिसरात कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 30 वर्षीय ऋषभ श्याम असोपा, 27 वर्षीय मजिद खान या 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशीत आरोपींनी नागपूर शहरातील विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले. या दोन्ही आरोपींकडनं एकूण 15 गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुढील तपासासाठी आरोपींना नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने केली आहे. कल दिनांक 20/8/2025 को हम यूनिट में हमारी टीम हाजिर थी. हमको गुप्त माहिती मिली कि मालधक्का परिसर जो है इतवारी स्टेशन के पास, वहाँ कोई लड़का है जो चोरी की गाड़ी बेचने के लिए वहाँ पे हाजिर है. तो हमारे यहाँ के जो PSI काटोकर उनकी टीम वहाँ गए और उन्होंने उस लड़के को पकड़ा, उसको वेरीफाई किया, पूछताछ किया. तो उसके पास एक एक्टिवा गाड़ी मिली जो चोरी की थी और वो किसी को बेचने के लिए वहाँ पे वो लेके आया था. तो फिर उसको हमने अच्छे से पूछताछ किया तो उसने कम से कम ऐसे, उसका नाम था ऋषभ श्याम आसोपा, उम्र 23-30 साल. तो उसने बताया कि उसने ऐसी बहुत सी गाड़ियां चोरी की है. उसके साथ में उसका एक दोस्त भी है इमरान खान, मजिद खान, जो वाढ़ोड़ा साइड में रहता है. दोनों ने मिला के करीबन 15 गाड़ियां चोरी की है, जिसमें 13-14 एक्टिवा है और एक स्प्लेंडर है. तो ये जो ऋषभ जो आसोपा है वो क्रिमिनल, मतलब उसपे गुनहगारी का बहुत रिकॉर्ड है. वो हरदम इसके पहले भी गाड़ी चोरी में वो इसके पहले अरेस्ट हुआ था. तो हमने उसको फिर उससे 15 गाड़ियां अरेस्ट करके आगे का तपास हमने पुलिस स्टेशन नंदनवन यहाँ पे गाड़ियां और आरोपी को उनके ताबे में दिया है. ये कोई काम धंधा करता नहीं, इसको थोड़ा सा हार्ट का प्रॉब्लम है और अपना दिन जो दैनिक जो है उसके लिए वो चोरियां करता है और एमडी का भी शौक है उसको, एमडी खाने का वगैरह, ऐसी उसकी माहिती है. ये जो कार्रवाई है हमारे सीपी सर, जॉइंट सीपी सर, एडिशनल सीपी सर, डीसीपी, एसीपी सर और हमारे PSI काटोकरा और हमारी टीम ने की है. आगे का तपास चालू है. नागपूर पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या सततच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापारमध्ये घडलेला एक भीषण अपघात. अपघातानंतर आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पतीच्या आक्रोशाला अखेर उत्तर मिळाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIच्या मदतीने तब्बल 700 किलोमीटर अंतरावरून आरोपी ट्रक आणि चालकाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय. 10 ऑगस्ट रोजी मोरफाटा दर्गा शिवारात हृदय पिळून टाकणारा अपघात झालाय. अमित भुरा यादव आपल्या पत्नी ग्यारसी यादव यांच्यासोबत जात असताना एका लाल रंगाच्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुर्दैवाने ग्यारसी यादव यांचा जागीच मृत्यू झालाय.
परंतु अपघातानंतर आरोपी वाहन पडून गेल्याने गावकऱ्यांचा संताप उसळला. न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. सुरुवातीला पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता. नंबर प्लेट नाही, साक्ष नाही, आरोपीचा मागमूस नाही. परंतु पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला नवे वळण मिळाले. मार्वेल नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तासनतास तपासण्यात आलेत. अखेर तपासाला धक्का बसला. अपघात करणारे वाहन म्हणजे लाल रंगाचा टाटा ट्रक क्रमांक UP14 MT 2190 असल्याचे स्पष्ट झालेत. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. तब्बल 700 किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद जिल्ह्यातील नगला खरीक गावात आरोपी चालक 28 वर्षीय सत्यपाल राजेंद्र याला ट्रकसह पकडण्यात आले. गावकऱ्यांचा विश्वास परत आला की गुन्हेगार कितीही पळाले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही. निष्पाप महिलेच्या मृत्यूला न्याय मिळवून देत देवलापार पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहास घडवला आहे. एका अपघाताचा तपास सुरुवातीला अशक्य वाटत होता, पण एआयच्या मदतीने पोलिसांनी केवळ आरोपीचाच नाही तर न्यायाचाही शोध लावला. देवलापार पोलिसांच्या या धाडसी कामगिरीमुळे केवळ मृत महिलेच्या कुटुंबाला आधार मिळाला नाही तर संपूर्ण समाजालाही कायद्यावरचा विश्वास परत मिळाला आहे. श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माहूरच्या रेणुका माता मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री रेणुका माता मंदिरात श्रावण मासाची समाप्ती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या निमित्ताने बुधवार 20 ऑगस्ट रोजी देवीची विशेष अलंकार पूजा आणि महाआरती पार पडली. श्रावण महिन्याचा शेवट गोड करण्यासाठी माहूरच्या श्री रेणुका माता मंदिरात 20 ऑगस्ट रोजी विशेष अलंकार पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, भवानीदास भोपी आणि शुभम भोपी यांच्या हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी मंदिराचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप आणि शिखर संस्थानचे महापुरुष वासुदेव भारती महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या पूजेनंतर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर शिखर संस्थानच्या महापुरुषांचीही पूजा पार पडली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांकरिता साडी प्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अन्नदानाच्या या कार्यक्रमाचे नियोजन अरुण घोडेकर, आकाश वानखेडे आणि संदीप जांबुतकर यांनी केले आहेत. या कार्यक्रमाला अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी आणि व्यवस्थापक योगेश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज गडावर पुरंजनचा कार्यक्रम आहे. आज गडावर वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केले जातात. आपल्यासोबत आज आहेत रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम दादा भोपी, जय जगदंब, माऊली संभाजी भोपी. आज गडावर कुठले कार्यक्रम वगैरे असतात, भक्तांना जरा माहिती मिळेल. आज परंजनाचं असं महत्त्व आहे. सर्वसाधारण आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण समाप्ती म्हणून परंजन प्रयोजन असं आपण योजन करतो. तर आई भगवती ही शंकराची अर्धांगिनी शिवशक्ती, त्या शक्तिपीठावर आपण दरवर्षी अनादिकालापासून परंपरा चालत आलेली आहे. तर आपण एक दिवस आधी महापुरुष म्हणजे दत्तशिखरला जे महंत आहेत त्यांना आपण आमंत्रित करतो. तसेच पूर्ण तालुक्यातील जे भक्त आहेत, देवीचे भक्त असतील, गाववासी असतील, गावकऱ्यांना आमंत्रण दिले जातं आणि ते सगळे आज गडावरती येतात. तर सकाळी साधारण 6:30 वाजता आम्ही मातेच्या पूजेला सुरुवात केली. पूर्ण अलंकार पूजा आजच्या दिवशी देवीची करण्यात येते. देवीला सिंदूर लेपन, देवीचा मळवट भरून. आज पुरणपोळीचं विशेष महत्त्व आहे. आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य, परशुरामाला परिवर्तनाला नैवेद्य अर्पण करून तसेच महापुरुष गडावर येतात रेणुका मंदिरामध्ये. ते आल्यानंतर त्यांचं पंचपाद्य पूजन करून गुरुची पूजा करून आम्ही त्यांची यथोपचाराने आरती वगैरे करून नंतर मग आपण त्यांना सगळ्यांना जेवायला देतो. त्यांचं भोजन झाल्यानंतर जे गावकरी आलेले आहेत, ते मातेचे भक्त आलेले आहेत, त्यांना आपण परशुराम मंदिराकडे विशेष म्हणजे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तसेच जे महिला भगिनी आहेत देवीच्या, त्यांना आपण साडी वाटप करतो महाप्रसाद म्हणून. त्यांना जेवणासोबतच साडीचं पण आपण वाटप करतो. आजच्या दिवशी वर्षातून हा एक खूप मोठा सण आहे. तरी होती माहूरच्या रेणुका माता मंदिरातील श्रावण मासाच्या समाप्तीनिमित्त आयोजित विशेष अलंकार पूजेची बातमी. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्तिभावाने हजेरी लावून देवीचे आशीर्वाद भाविक भक्तांनी घेतले.
सध्या पावसाळ्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील कुरुम ते मधापुरी मार्गावरून समोर येत आहे. या मार्गावरील मोठे खड्डे आणि पाण्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने इथल्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे यावर अधिक माहिती जाणून घेऊया. अमरावती जिल्ह्यातील कुरुम रेल्वे स्टेशन ते मधापुरी हा मार्ग दुरावस्थेमुळे चर्चेत आहे. हा रस्ता केवळ गावातील लोकांसाठीच नाही तर विद्यार्थी, शेतकरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीही एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र पावसाळ्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत आणि शेतातील पाणी थेट रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आपण बघितले की रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य पसरले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना या चिखलातून चालणे जवळजवळ अशक्य झाले आहेत. अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकत आहेत, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. स्थानिक प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे कुरुम रेल्वे स्टेशन प्रशासनानेही या समस्येबद्दल मधापुरीच्या ग्रामसेवकांना निवेदन देण्याची माहिती समोर आली आहे. आता यावर प्रशासन कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. धारणी नगर पंचायत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धारणी नगर पंचायत कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मध्ये सकाळी एक दुःखद घटना घडली. जुन्या कॉलेजजवळ एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला मूळची धारणीची असून लग्नानंतर ती मध्य प्रदेशातील पिपलिया प्रीतमपूर येथे राहत होती. राखी पौर्णिमेसाठी ती आपल्या मुलासोबत धारणी इथे आली होती. या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चौहान, PSI सतीश झालटे, ASI कासदेकर, ASI जांबू आणि महिला पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. तर धारणीतील या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. या संबंधित अधिक तपशील पोलीस तपासानंतर समोर येतील. सायंकाळच्या बातम्यांमध्ये एवढंच. भेटूया रात्री 8च्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.